नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 आलेली आहे मित्रांनो. 4660 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा ऑफिशियली जे मित्रांनो नोटिफिकेशन आलेला आणि रेल्वेच्या ऑफिशियली वेबसाईटवर जे मित्रांनो हे टाइम टेबल आलेलं आहे. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो कधीपासून चालू होणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली जे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर आरपीएफ मध्ये जे मित्रांनो यावर्षी मोठा बदल करण्यात आला, तो म्हणजे मित्रांनो वयामध्ये जे मित्रांनो वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये जे मित्रांनो दोन पद आहे. पहिलं जे पद आहे ते मित्रांनो कॉन्स्टेबल, यासाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर मित्रांनो दुसरा पद आहे ते मित्रांनो सब इन्स्पेक्टर, त्यासाठी मित्रांनो शिक्षण तुम्हाला ग्रॅज्युएशन लागते. आणि तुम्ही जर मित्रांनो फक्त 10वी पास आहे, ग्रॅज्युएशन नसाल तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलचा सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो सब इन्स्पेक्टरचा सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. दोन्ही तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 4660 प्लस जागांसाठी आलेली आहे मित्रांनो. आणि जागामध्ये सुद्धा मित्रांनो समोर चालून वाढ होणार आहे, जागा वाढणार आहे, एक लक्षात ठेवा. तर चांगली जे मित्रांनो हे भरती आले, तर आतापासून ज्यांनी सुद्धा तयारी चालू केली नसेल तर तयारीला लागून जा आतापासून. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल जे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती लागते सब इन्स्पेक्टरसाठी, त्याचबरोबर कॉन्स्टेबलसाठी ग्राउंड किती आहे, कोणकोणते इव्हेंट आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर फिजिकलला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर पेपर मराठीमध्ये होणार आहे की हिंदीमध्ये होणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑफिशियली नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो तुमचे 15 एप्रिल 2024 पासून तुमचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 असणार आहे. तर तुम्ही ज्या मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा 4660 प्लस जागांसाठी या भरतीचं मित्रांनो ऑफिशियली नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे, तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं ज्या मित्रांनो हे ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि तुमचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे लवकरच फॉर्म चालू होणार आहे. तर 15 एप्रिल 2024 पासून तुमचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि यावर्षी जर मित्रांनो आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 28 वर्षापर्यंत यावर्षी ज्या मित्रांनो वयोमर्यादा ठेवण्यात आली आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. आणि यामध्ये ज्या मित्रांनो ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत यावर्षी फॉर्म भरू शकणार आहे. आणि SC/ST कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना 3 वर्षाची सूट आहे. तर SC/ST कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 31 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. तर ज्यांचं सुद्धा मित्रांनो एज जास्त असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जर कोणी फ्रेंड वगैरे असेल तर त्यांचे ज्या मित्रांनो हा खूप महत्त्वाचा असणार आहे. तर ज्यांचं सुद्धा मित्रांनो एज जास्त आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो हे चांगली सुवर्ण संधी आहे, कारण की तुम्हाला 33 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे SC/ST कॅटेगरीला. आणि तसे वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आले ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, तर पहा मित्रांनो यावर्षी आणखीन तुम्हाला एक सुवर्ण संधी ज्या मित्रांनो भेटणार आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये ज्या मित्रांनो आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असणार आहे. SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये एवढी फी असणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा पेपर हा हिंदीमध्ये असणार आहे की मराठीमध्ये असणार आहे, मराठीमध्ये असणार आहे का, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते. तर यावर्षी मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीत होणार आहे. एक लक्षात ठेवा, मराठीत तुम्हाला पेपर देता येणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा. अजून मित्रांनो लेखी परीक्षेची तारीख आली नाही आणि लवकरच मित्रांनो लेखी परीक्षेची तारीख येणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे.
आणि RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात आधी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात आधी मित्रांनो तुमचा पेपर असणार आहे, यामध्ये 120 मार्काचा आहे, ज्यामध्ये मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। गणिताचे मित्रांनो या ठिकाणी 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 3 एवढी असणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, तुक्के वगैरे चालणार नाही त्या ठिकाणी, कारण की नेगेटिव्ह मार्किंग 3 आहे। ठीक आहे, तर इमानदारीने मित्रांनो अभ्यास करा, इमानदारीने जे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मेहनत करा। ठीक आहे, तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे। कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम सारखाच आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे। कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचं जे मित्रांनो उंची सारखीच आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 152 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढंच यामध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरसाठी एवढीच उंची लागते। ठीक आहे, त्याचबरोबर आपण कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे हे किती इव्हेंट आहे यामध्ये, तर यामध्ये 3 इव्हेंट आहे। कॉन्स्टेबलमध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर लॉंग जम्पसुद्धा आहे आणि हाय जम्पसुद्धा आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जर आपण ग्राउंड बघितलं कॉन्स्टेबलचं, तर महिला उमेदवारांना सुद्धा 3 इव्हेंट आहे। एक आहे 800 मीटर रनिंग, दुसरा आहे लॉंग जम्प आणि तिसरा आहे मित्रांनो हाय जम्प। तर 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी। 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत एवढा टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरचा जर आपण ग्राउंड बघितलं तर सब इन्स्पेक्टरमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 6.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। त्यानंतर लॉंग जम्पसुद्धा आणि हाय जम्पसुद्धा। आणि महिला उमेदवारांसाठी सब इन्स्पेक्टरसाठी जे ग्राउंड आहे, तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर लॉंग जम्प आहे आणि त्याचबरोबर हाय जम्प आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसरं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं तुमचा मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे RPF रेल्वे पोलीस भरतीचे। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा, कारण की RPF रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 15 एप्रिल 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो लक्षात ठेवा 14 मे 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा। ज्यांनी सुद्धा आतापर्यंत अभ्यास चालू केला नसेल तर आतापासून मित्रांनो चांगले पुस्तक घेऊन घ्या RPF रेल्वे पोलीस भरतीचे आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा। आतापासून 8-8 घंटे 10-10 घंटे मित्रांनो अभ्यास करा। घरी जर अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा जास्त मित्रांनो अभ्यास तुम्ही वाचनालयामध्ये करा, कारण की वाचनालयामध्ये जे मित्रांनो अभ्यास असतो त्या ठिकाणी वातावरण असते आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी असते। घरी तरी आपल्याला कोणते ना कोणते कामं असते, इकडे जाय तिकडे जाय। तर मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर मित्रांनो वाचनालयामध्ये अभ्यास करा, वाचनालय पकडा एखादं आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अभ्यासाची सुरुवात करा। ठीक आहे, तर आतापासून चांगली तयारी करा, कारण की लवकरच तुमची लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे। तर शेवटी संपूर्ण महत्त्वाची माहिती RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल। तर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।